सातारा जिल्हा राज्यात बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु मान आणि खटाव या तालुक्यात गेल्या अनेक शतकांपासून दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले। त्यानंतर राजकर्त्यांनी प्रयत्न करून जिहे कटापूर, उरमोडी, टेंभू तसेच तारळेचे पाणी दुष्काळी मान तालुक्याला आणण्याचा प्रयत्न केला। त्याचा फायदा मान खटावच्या शेतकऱ्यांना झाला, त्यामुळे शेतकरी सुखावला आणि शेती सुजलाम सुफलाम झाल्याचे पाहायला मिळाले। त्यानंतर मान तालुक्यात कृषी क्षेत्रात बहुतांश प्रमाणात बदल झाला। त्याचेच उदाहरण म्हणजे वडजलसारख्या ग्रामीण भागात असलेल्या जकिन्नस या माळरानावर कृषी पर्यटन केंद्र उभारलेले आहे। हिरालाल काटकर व जनार्दन काटकर यांच्या संकल्पनेतून मानदेशी कृषी पर्यटन केंद्राची स्थापना करण्यात आली। त्या ठिकाणी कृषी क्षेत्राबरोबरच कौलारू शेड, खेळणी, गुफा, वस्तू संग्रहालय, रेन डान्स, फोगर डान्स, लहान मुलांचा तलाव, उपहारगृह, स्विमिंग टँक, स्टोन मॅजिक, जम्पिंग जपाक, 3D चित्रकला, जलसागर मचान, अधांतरी घर, खोप, तंबू, शेळी प्रकल्प, हिरकणी बुरुज, शिवार फेरी, लांडग्यांचे घर, पॅक हाऊस, नेट हाऊस तसेच अग्निहोत्र कुंड, गांडूळ खतांसह जनावरांचा गोठा यांचे आकर्षण महत्त्वाचे ठरत आहे। या ठिकाणी विवाह सोहळे, गेट टुगेदरसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे। या मानदेशी कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती हिरालाल काटकर व जनार्दन काटकर यांनी दिली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।